आणि बुलेटिनच्या सुरुवातीलाच पाहूयात एक्सप्लेनर मोदींच्या एका वक्तव्याविषयीचा। मोदींनी असं वक्तव्य केलं की मुस्लिमांचा काँग्रेसला इतका कळवळा असेल तर आतापर्यंत एकही मुस्लिम अध्यक्ष काँग्रेसचा का झाला नाही। मुस्लिमांना जर योग्य प्रतिनिधित्व दिलं गेलं तर त्यांचे प्रश्न ते सोडवू शकतील अशा आशयाचं त्यांनी विधान केलं। त्यामुळे धर्म आणि राजकारण हा मुद्दा ऐरणीवर आलेला आहे। धर्म म्हणजे काय तर भगवद्गीतेपासून कुराणापर्यंत आणि आंबेडकरांपासून ओशोंपर्यंत प्रत्येकाने आपापल्या परीने धर्माची व्याख्या केली आहे। आंबेडकरांची जयंती आज आहे म्हणून आपण डॉक्टर आंबेडकर धर्म म्हणजे काय हे नक्की त्यांना काय अभिप्रेत होतं तिथपासून या एक्सप्लेनरला सुरुवात करूयात। आंबेडकर म्हणतात धर्म हा व्यक्तिगत जीवनातला विश्वास आहे तर राजकारण हे समाजाच्या विकासाचं एक साधन आहे असं आंबेडकरांनी म्हटलं होतं। पण दुर्दैवाने धर्म आणि राजकारणाबद्दलचे महापुरुषांचे थोर विचार हे ग्रंथापुरतेच मर्यादित राहिले। धर्म आणि राजकारण यांची सांगड घालून लोकांच्या भावनांना हात घालून यशस्वी होता येतं हे समीकरण भारतीय राजकारणात गेली कित्येक वर्ष रूढ झालं। नुसतंच रूढ झालं नाही तर अलीकडच्या काळात तर हे समीकरण अधिकच घट्ट होत चाललंय। भारताच्या राजकारणाबद्दल बोलायचं झालं तर काँग्रेसवर पारंपरिकरित्या मुस्लिमांच्या तुष्टीकरणाचा आरोप झालाय आणि सॅफ्रॉन पार्टी म्हणजेच हिंदुत्ववादी पक्ष म्हणून भाजपचा उदय झाला। देशाचं राजकारण भाजप आणि काँग्रेस या दोन पक्षांच्या भोवती रंगलंय। आज या सगळ्याची नव्यानं उजळणी करण्याचं कारण म्हणजे पंतप्रधान नरेंद्र मोदींनी केलेलं वक्तव्य। पंतप्रधान हरियाणामधल्या एका कार्यक्रमात वक्फ बिलासंदर्भात बोलत होते त्यावेळी मोदींनी काँग्रेसवर निशाणा साधला। मोदी असं म्हणाले की काँग्रेसला मुस्लिमांबद्दल इतकी सहानुभूती असेल तर काँग्रेसनं मुस्लिम अध्यक्ष आतापर्यंत का केला नाही। मोदी काय म्हणाले ते त्यांच्याच तोंडून आपण ऐकूया। ये कहते हैं कि उन्होंने मुसलमानों के हित में किया। मैं जरा ऐसे सभियों से पूछना चाहता हूं, वोट बैंक के भूखे इन राजनेताओं से कहना चाहता हूं, अगर सच्चे अर्थ से आपके दिल में मुसलमानों के लिए थोड़ी भी हमदर्दी है तो कांग्रेस पार्टी अपने पार्टी के अध्यक्ष मुसलमान को बनाए। क्यों नहीं बनाते भाई? संसद में टिकट देते हैं 50% मुसलमानों को दो, जीत करके आएंगे तो अपनी बात बताएंगे। लेकिन ये नहीं करना है। कांग्रेस में तो कुछ नहीं देना है। देश के नागरिकों के अधिकारों को छीनना और देना, इनकी नीयत किसी का भी भला करने की कभी नहीं रही, मुसलमानों का भला करने की भी नहीं रही। यही कांग्रेस की अच्छी सच्चाई है। साथियों, वक्फ के नाम पर लाखों हेक्टर जमीन पूरे देश में है। इस जमीन, इस प्रॉपर्टी से गरीब का, बेसहारा महिलाओं बच्चों का भला होना चाहिए था। और आज ईमानदारी से उसका उपयोग हुआ होता तो मेरे मुसलमान नौजवानों को साइकिल के पंक्चर बना करके जिंदगी नहीं गुजारनी पड़ती। मोदींनी आपल्या या भाषणातून काँग्रेसला दोन प्रश्न केले। या प्रश्नांकडे आपण सविस्तरपणे येणारच आहोत, त्याबद्दल आपण विश्लेषण सुद्धा करणार आहोत। मात्र त्याआधी राहुल गांधी यांनी जातीपातीच्या राजकारणाबद्दल काही भाष्य केलं होतं। नुकतंच गुजरातमध्ये काँग्रेसचं एक अधिवेशन पार पडलं आणि यामध्ये राहुल गांधींनी एक महत्त्वाचं विधान केलं। ते म्हणजे आपण मुस्लिम ब्राह्मण असं करत राहिलो आणि ओबीसी आपल्यापासून दुरावले असं राहुल गांधींनी म्हटलंय। राहुल गांधींच्या याच विधानानंतर मोदींनी काँग्रेस आणि मुस्लिमांबद्दल केलेल्या या विधानाला महत्त्व आहे। मुस्लिमांवर आजही सायकलचं पंक्चर काढायची वेळ काय येते असा सवाल करणाऱ्या मोदींना काँग्रेसचे राज्यसभेचे खासदार इम्रान प्रतापगढींनी उत्तर दिलंय। काय म्हणालेत प्रतापगढी आपण आधी ऐकूया। दरअसल प्रधानमंत्री जी जिस पद पर बैठे हैं वो कभी कभी भूल जाते हैं उसकी गरिमा क्या है। वो ऐसी भाषा का इस्तेमाल कर रहे हैं जो बिल्कुल जो सोशल मीडिया का ट्रोल इस्तेमाल करता है
पंचर बनाते हैं, ये कौन सी भाषा है? ये प्रधानमंत्री को शोभा नहीं देती, पहली बात। दूसरी बात, आपने पिछले 10 साल में 11 साल में इस देश के युवाओं को इस स्थिति में ला दिया है कि उनके पास पंचर बनाने के अलावा, और पकौड़ा तलने की सलाह तो प्रधानमंत्री ने खुद दी थी, तो आपने इस देश के युवाओं को रोजगार के लायक तो छोड़ा नहीं है। यही एक रोजगार बचा है, या तो वो पकौड़ा तलें या तो वो पंचर बनाएं। प्रधानमंत्री जी, मुसलमान सिर्फ पंचर नहीं बनाता है। मैं गिनाना शुरू करूंगा तो बहुत सारी चीजें ऐसी हैं कि मैं गिनाऊंगा कि मुसलमानों ने क्या क्या बनाया है, लेकिन ये समय वो समय नहीं है कि मैं ये चीजें गिनाऊं और आप तंज करें। कांग्रेस पर आप आरोप लगा रहे हैं कि कांग्रेस हमदर्दी रखती है। मैं आपसे पूछना चाहता हूं कि आप नफरत करते हैं क्या? आप अपने देश के ही एक नागरिक समूह से नफरत करते हैं क्या? अगर आप नफरत ना कर रहे होते तो आपने मुख्तार अब्बास नकवी को, शहनवाज हुसैन को, एमजे अकबर को, जफर इस्लाम को, सबको डस्टबिन में क्यों डाल दिया है? इसका मतलब आप नफरत करते हैं। आप वक्फ बिल ला करके आज कह रहे हैं कि मुसलमानों का भला करना चाहते हैं, पसमानदा मुसलमानों का। आप बताइए, उस बिल को पेश करने के लिए लोकसभा में आपके पास एक भी मुस्लिम सांसद नहीं। आप मुस्लिम महिलाओं के हुकूक की बात करते हैं। आपका किसी भी लोकसभा हो, राज्यसभा हो, देश का कोई भी विधानसभा हो, एक भी मुस्लिम महिला सदस्य नहीं आपकी। आप जो बिल लेकर के आए हैं और उसके समर्थन में आप जो तथ्य रख रहे हैं वो दोनों झूठे हैं। तर मोदींनी आजच्या भाषणातून काँग्रेसला 2 थेट प्रश्न केल्याचा उल्लेख मी आता केला होता। त्याच संदर्भात आता पाहूयात। प्रतापगडींचं वक्तव्य आपण पाहिलं, पंतप्रधानांवर त्यांनी टीका केलेली आहे। 2 प्रश्न मोदींचे, त्यातला एक प्रश्न होता तो म्हणजे काँग्रेसनं मुस्लिम अध्यक्ष आतापर्यंत का केला नाही, आणि दुसरा प्रश्न म्हणजे काँग्रेस निवडणुकीमध्ये फक्त मुस्लिमांना 50% तिकीट का देत नाही, आणि तिसरा प्रश्न जो मोदींच्या भाषणात दडला होता, थेटपणे जरी विचारला नसला तरी, तो म्हणजे काँग्रेसनं मुस्लिमांचा विकास का केला नाही। या सगळ्याचा सारासार विचार करायचा जर आपण ठरवला तर याला जोडून एक साहजिकच प्रश्न येतो, तो म्हणजे देशाच्या राजकारणात मुस्लिमांना किती प्रतिनिधित्व मिळालं। सविस्तर पाहूयात। राजकारणात मुस्लिमांना किती प्रतिनिधित्व मिळालं याची चर्चा करण्याची गरज आहे, कारण मुस्लिम नेत्यांना योग्य प्रमाणात प्रतिनिधित्व मिळालं तर हे नेते समाजाचा विकास करू शकतील। भारतात मुस्लिमांचा राजकीय प्रतिनिधित्वाचा वाटा जाणून घ्यायचा असेल तर काही मूलभूत आकडेवारी जाणून घ्यावी लागेल। आपण त्यावर नजर टाकूया। सध्या भारतात साधारण 20 कोटी इतकी मुस्लिम लोकसंख्या आहे, म्हणजे एकूण लोकसंख्येच्या 14% मुस्लिम समाज आहे। जगातली 10% मुस्लिम लोकसंख्या भारतात आहे। ही जगातली 3ऱ्या क्रमांकाची अल्पसंख्याक लोकसंख्या असल्याचा दावा केला जातो। महाराष्ट्राबद्दल बोलायचं झालं तर 2011च्या जनगणनेनुसार महाराष्ट्राच्या एकूण लोकसंख्येपैकी 11.54% मुस्लिम आहेत। महाराष्ट्रातल्या मुस्लिम नागरिकांची संख्या साधारण 1,30,00,000 इतकी आहे। आता मुस्लिम समाजाला मिळालेलं लोकप्रतिनिधित्व याबद्दल सुद्धा जाणून घेऊयात। मोदींनी काँग्रेसला जे मुस्लिम अध्यक्ष करण्याचं आव्हान दिलंय त्याचा एक रियालिटी चेक करूयात। काय नेमकं आहे सत्य आपण पाहूयात। स्वतंत्र भारतात काँग्रेसचा एकही मुस्लिम अध्यक्ष झाला नाही। भारताला स्वातंत्र्य मिळण्याआधी बदरुद्दीन तय्यबजी हे भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचे वर्षभरासाठी अध्यक्ष होते। मात्र स्वातंत्र्यानंतर काँग्रेसमध्ये एकही मुस्लिम अध्यक्ष झाला नाही। तसंच काँग्रेसनं सत्ता काळात एकाही मुस्लिम उमेदवाराला पंतप्रधान पद दिलं नाही। मात्र काँग्रेसच्या सत्ता काळात जाकीर हुसेन असतील, मोहम्मद हिदायतुल्ला असतील आणि फखरुद्दीन अली अहमद हे 3 मुस्लिम व्यक्तिमत्व ही राष्ट्रपती पदावर विराजमान झाली। नंतरच्या काळात एपीजे अब्दुल कलाम हे सुद्धा राष्ट्रपती झाले। मात्र वाजपेयी प्रणित एनडीए सरकारनं कलामांना राष्ट्रपती केलं होतं। तर काँग्रेसनं आतापर्यंत 4 वेळा मुस्लिम मुख्यमंत्री मात्र केले आहेत। काँग्रेसनं जे 4 मुस्लिम मुख्यमंत्री दिले त्यापैकी दोघांचा विशेष उल्लेख करावा लागेल, तो म्हणजे काँग्रेसनं आसाममध्ये अनवरा तैमूर या मुस्लिम महिलेला मुख्यमंत्री पदाची संधी दिली होती। अनवरा तैमूर यांनी डिसेंबर 1980 ते जून 1981 इतका काळ मुख्यमंत्रीपद भूषवलं। आणि दुसरा काँग्रेसच्या मुस्लिम मुख्यमंत्र्यांचा आवर्जून उल्लेख करावा लागेल, तो म्हणजे महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री बॅरिस्टर AR अंतुले यांचा। 1980 मध्ये कुणाच्याही ध्यानीमनी नसताना AR अंतुले हे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री झाले। अंतुलेंच्या मुख्यमंत्रीपदाचा एक किस्सा सांगितला जातो। 1980 साली महाराष्ट्रात जेव्हा निवडणुका जाहीर झाल्या तेव्हा काँग्रेसच्या तत्कालीन प्रदेशाध्यक्षा आणि पृथ्वीराज चव्हाणांच्या मातोश्री प्रेमला काकी संभाव्य उमेदवारांची यादी घेऊन इंदिराजींना भेटायला गेल्या। याच यादीत अंतुलेंचं नाव श्रीवर्धन मधून उमेदवार म्हणून होतं आणि त्यावेळी अंतुले हे राज्यसभेचे खासदार सुद्धा होते। इंदिरा गांधींनी अंतुलेंना विचारलं, तुम्ही तर राज्यसभेचे खासदार आहात, मग तुम्हाला आमदार कशाला व्हायचंय?
इंदिरा गांधींनी यादीमधल्या अंतुलेंच्या नावावर त्यावेळी काट मारली होती. पुढे निवडणुका झाल्या आणि इंदिरा काँग्रेसचा विजय झाला. मुख्यमंत्री पदाच्या रेसमध्ये वसंतदादा पाटील आणि प्रतिभाताई पाटलांचं नाव आघाडीवर होतं. पण अंतुले मुख्यमंत्री पदाच्या शर्यतीत डार्क हॉर्स ठरले आणि काँग्रेसनं महाराष्ट्रात पहिला मुस्लिम मुख्यमंत्री दिला. खरं तर अंतुलेंना मुख्यमंत्री करायचं इंदिरा गांधींनी आधीच ठरवलं होतं की काय असं म्हणता येईल. मात्र निवडणुकीच्या आधी आधीच नाव जाहीर केलं असतं तर वसंतदादा पाटील गटाबरोबरच मराठा आणि इतर समाजाच्या नाराजीचा फटका कदाचित बसू शकला असता. त्यामुळे इंदिरा गांधींनी ही खेळी खेळल्याचं बोललं जात आहे. महाराष्ट्रात मुस्लिम मुख्यमंत्री झाला असला तरी महाराष्ट्राच्या स्थापनेपासून लोकसभेवर निवडून जाणाऱ्या मुस्लिम खासदारांची संख्या मात्र अतिशय नगण्य अशी आहे. आकडेवारी पाहूयात. आतापर्यंत महाराष्ट्रातून तब्बल 14 वेळा मुस्लिम खासदार लोकसभेवर निवडून गेलेत. यातही अब्दुल रहमान अंतुले यांना 3 वेळा लोकसभेवर जाण्याची संधी मिळाली आहे. 2004ला काँग्रेसकडून महाराष्ट्रातून निवडून गेलेले अंतुले हे शेवटचे मुस्लिम खासदार होते. तर 2009च्या निवडणुकीतही काँग्रेसनं AR अंतुले यांना रायगडमधून संधी दिली होती. मात्र त्यांचा पराभव झाला होता. राष्ट्रवादीनं मात्र 2009ला मावळ लोकसभा मतदारसंघातून मुस्लिम समाजाचं प्रतिनिधित्व करणाऱ्या आझम पानसरे यांना उमेदवारी दिली. मात्र त्यांचाही पराभव झाला. 2014ला काँग्रेसनं हिदायत पटेल या एकमेव मुस्लिम उमेदवाराला अकोला लोकसभा मतदारसंघातून उमेदवारी दिली. मात्र त्यांनाही पराभव पत्करावा लागला. तर 2024च्या निवडणुकीत काँग्रेससह एकाही मोठ्या पक्षानं महाराष्ट्रातून मुस्लिम उमेदवाराला तिकीट काही दिलं नाही. 2024च्या लोकसभा निवडणुकीत काँग्रेसनं महाराष्ट्रातून एकही उमेदवार न दिल्यानं काँग्रेस नेते नसीम खान हे चांगलेच नाराज झाले होते. हा इतिहास ताजा आहे, कारण आपल्याला अगदी काही महिन्यांपूर्वीच हे सगळं घडलं होतं. अगदी पक्ष सोडण्याचा इशारा सुद्धा त्यावेळेला नसीम खान यांनी दिला होता, कारण मुस्लिम समाज ही काँग्रेसची पारंपरिक वोट बँक समजली जाते. मुस्लिम समाजाचा ओढा सुद्धा नैसर्गिकरित्या काँग्रेसच्या बाजूनं आहे. तरी सुद्धा लोकसभा 2024च्या निवडणुकीत काँग्रेस, पवारांची राष्ट्रवादी आणि उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेनं एकही मुस्लिम उमेदवार राज्यातून दिला नव्हता. तर देशाचा विचार केला तर विविध पक्षांनी 78 मुस्लिम उमेदवारांना या निवडणुकीत म्हणजे 2024च्या निवडणुकीत तिकीटं दिली होती. सध्याच्या घडीला लोकसभेत विविध पक्षांचे 24 मुस्लिम खासदार आहेत. काँग्रेसनं 19 मुस्लिम उमेदवारांना संधी दिली होती. त्यापैकी काँग्रेसचे 9 मुस्लिम खासदार हे निवडून आले. महाराष्ट्रातल्या प्रतिनिधित्वाबद्दल बोलायचं झालं तर सध्याच्या घडीला विधानसभेत 10 मुस्लिम आमदार आहेत. त्यामध्ये काँग्रेसच्या 3 मुस्लिम आमदारांचा समावेश आहे. आणि भारतीय राजकारणातलं मुस्लिमांचं जर प्रतिनिधित्व पाहिलं तर 2014 नंतर यात घट दिसते. आकडेवारी तसंच सांगते की 2014 नंतर मुस्लिमांचं प्रतिनिधित्व घटत गेलं. 1980च्या सार्वत्रिक निवडणुकीनंतर लोकसभेत तब्बल 49 मुस्लिम खासदार होते, अशी सुद्धा आकडेवारी आपल्या समोर आहे. त्यानंतर मात्र मुस्लिम खासदारांची संख्या घटली आणि विशेषतः 2014 नंतर मुस्लिम उमेदवारांना तिकीट देण्याचं सर्वच पक्षांचं प्रमाण कमी होत गेलं. हे का घडलं तर याची काही अगदी सर्वसाधारण अशी कारणं आहेत. कारणं कोणती आहे पहा. 2014 मध्ये मोदींना मिळालेल्या घवघवीत यशानंतर भारतीय राजकारणाचा पॅटर्नच बदलून गेला. 2014 नंतर देशामध्ये हिंदू बहुसंख्यकांचं राजकारण सुरू झालं. देशाची धोरणं ही हिंदूंच्या बाजूनं असल्याचं एक वातावरण तयार झालं. त्यात पटेंगे तो कटेंगे आणि एक है तो सेफ है अशा भाजपच्या घोषणांनी ध्रुवीकरणाचा माहोल अधिकच गहिरा केला. अपेक्षित परिणाम साधला गेला. एखादा मतदारसंघ मुस्लिम बहुल असला तरी तिथे 40 ते 50% वर मुस्लिम नसतात आणि राजकारणात सर्वाधिक महत्त्व असतं ते संख्याबळाला. त्यामुळे शेवटी बेरजेचं राजकारण करणारे सगळेच पक्ष रिस्क घ्यायला तयार नाहीत आणि या सगळ्याचा परिणाम मुस्लिम उमेदवारांना किंवा मुस्लिम नेत्यांना तिकीटं देण्याची संख्या ही घटत गेली. धर्म, हिंदू, मुस्लिम, वक्फ, मुस्लिमांचा विकास, तुष्टीकरण, अल्पसंख्याकांचं राजकारण यावर देशात जोरदार चर्चा सुरू असताना ही दृश्य सुद्धा पहा. ही दृश्य आहेत पश्चिम बंगालमधल्या मुर्शिदाबादची. वक्फ कायद्याला विरोध करत मुस्लिम समाजाची बंगालमध्ये निदर्शनं सुरू आहेत. कुठे गाड्या जाळल्या जात आहेत, कुठे तोडफोड केली जाते आहे, पोलिसांची वाहनं सुद्धा पेटवली जात आहेत. आणि आज रस्त्यावर भडकलेला हा हिंसाचार रोखू शकेल असा एकही मुस्लिम नेता पश्चिम बंगालमध्येच काय तर अख्ख्या देशात सुद्धा नाही. हे खरं दुर्दैव आहे. आणि मोदींच्या वक्तव्याकडे
याच परिप्रेक्ष्यातून आपल्याला बघावं लागेल की मुस्लिमांना प्रतिनिधित्व देण्याबाबत आत्ता जरी राजकीय आरोप प्रत्यारोप होत असले तरी सुद्धा सत्य काय आहे, वास्तव काय आहे, वस्तुस्थिती काय सांगते तर मुस्लिमांना पुरेसं प्रतिनिधित्व मिळत नाहीये. मग ते काँग्रेस असो किंवा इतर कोणताही पक्ष असो. मुस्लिमांचा विकास साधायचा असेल तर खऱ्या अर्थानं मुस्लिम समाजाला अधिकाधिक प्रतिनिधित्व देण्याची गरज आहे.